संजय राऊत यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटाची आहे। होय, एकनाथ शिंदे 2019 साली मुख्यमंत्री म्हणून सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांना नको होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केलाय। शिंदे ज्युनियर असल्यामुळे त्यांच्या हाताखाली काम करणार नसल्याची भूमिका अजित पवारांचीही होती। एवढंच नव्हे तर देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते असा गौप्यस्फोट राऊतांनी केलेला आहे। तर शिंदेंचे नावच चर्चेत नव्हतं, मग विरोधाचा प्रश्नच येतो कुठे? राऊत खोटं बोलत असल्याचा पलटवार शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरून आता मात्र मोठ्या प्रमाणात गौप्यस्फोट झालेला आहे। संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिंदे हे मुख्यमंत्रीपदी नको होते म्हणूनच त्यांचं नाव दूर झालं अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आणि त्याचे आता प्रतिक्रिया देखील उमटू लागलेल्या आहेत। दिलीप वळसे पाटील, तटकरे आणि अजितदादांना शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून नको होते असा दावा यावेळेस संजय राऊतांनी केला। तर शिंदेंचं नावच चर्चेत नव्हतं, त्यामुळे नावाचा प्रश्नच येत नाही असं या ठिकाणी शिंदे गटानेही म्हटलंय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील। त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्रीपदाबाबत, पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत। हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची भूमिका की एकनाथ शिंदे यांच्या नावाला स्वतः संजय राऊत यांचाच विरोध होता आणि संजय राऊत आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या करता सुरुवातीच्या 2.5 वर्षासाठी उद्धवसाहेब ठाकरे असतील आणि 2.5 वर्षानंतर एक वेगळं नाव मुख्यमंत्री पदाच्या करता ह्या दोघांमध्येच ठरलेलं होतं आणि ते नाव पक्षातल्या अजितदादा असतील, वळसे पाटील असतील, प्रफुल्लभाई असतील किंवा कुठल्याही वरिष्ठ नेत्याला, तटकरे साहेबांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती दिली नव्हती। ही बाब गोपनीय ठेवली होती। 2.5 वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री, परंतु अजित पवारांच्या व्यतिरिक्त जे कोणी आमच्या वरिष्ठांच्या डोक्यात ज्यांचं नाव होतं ते फक्त संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्येच ठरलेलं होतं की जे राऊत बोलतायत की एकनाथरावजी शिंदेच्या नावाला विरोध होता, हे खोटं, सपशेल खोटं आहे। कारण अधिकृत नावच नेत्याकडे गेलं नाही तर नेता स्वतःच्या मीटिंगमध्ये कसं सांगणार की एकनाथरावजी शिंदेचं नाव आलंय, ते मुख्यमंत्री होणार आहेत, आपल्याला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे। तेव्हा त्यांचे नेते विरोध करतील ना। जर नावच आलेलं नाही असं खुद्द पवार साहेबांनी सांगितलंय, मग अजित पवार, वळसे पाटील आणि तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेलजी यांना विरोध करण्याचा प्रश्न येतो कुठे एकनाथरावजी शिंदेंना?